नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत जी आपण पेपर कटिंग केलेली असती ती फॅब्रिकवर कशी ठेवायची, कशी कट करायची। तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला शिकवले की ब्लाऊजवर माप कसे घ्यायचे कटोरी ब्लाऊजचे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की त्या मापाची पेपर कटिंग कशी करायची। तर तीही तुम्ही बघितली, नक्कीच बघितली असेल, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल। तर या व्हिडिओमध्ये आपण जी पेपर कटिंग केलेली होती ती फॅब्रिकवर कशी मॅनेज करायची, कशी ठेवायची, कशी ड्रॉ करायची आणि कटिंग करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर खूप जण काय करतात, आपल्याकडे पेपर कटिंग आहे आणि फॅब्रिक पण आहे, ते पेपर कटिंग घेतात आणि जिकडे मॅनेज होईल तिकडे ठेवतात आणि कटिंग करतात। तर ही स्टेप खरंच खूप चुकीची आहे आणि ते पेपर कटिंग ठेवण्याची एक विशेष पद्धत असते जी मी तुम्हाला आज शिकवणार आहे। तर बघा, कटोरी तुम्ही खूप जण अशी सरळ ठेवतात, तसं नसतं। तर कटोरी ही क्रॉसमध्ये ठेवावं लागते। बॅकपार्ट कुठे ठेवायचा असतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे। जे बारीक बारीक पॉईंट आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या ज्या माझ्याकडून तुम्ही बारीक बारीक स्टेप शिकून घ्या, जेणेकरून तुमचे ब्लाऊज चुकणार नाही, फिनिशिंग खूप छान येणार। तर चला आपण सुरुवात करूया पेपर कटिंग फॅब्रिकवर कशी ठेवायची, कशी कट करायची। तर बघा, हे आपलं फॅब्रिक आहे, 80 सेंटीमीटर आपलं फॅब्रिक आहे। आपण अगोदर या फॅब्रिकला एक प्रेस मारून घ्यायची, थोडं गोळा झालेला असतं। जर प्रेस मारली तर कपडा खूप स्ट्रेट आणि चांगला होतो, जेणेकरून ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये खूप सुंदर येते। तर प्रेस करून घेऊ आपण अस्तरला। छोटं माप आहे 32 साईज, त्याच्यामुळं मी 80 सेंटीमीटर फॅब्रिक घेतलेला आहे। त्यानंतर बघा, मी डबल घडी केलेली आहे अस्तराची आणि जॉईंटचा भाग मी स्वतःकडे ठेवला आहे। तुम्ही पण जॉईंटचा भाग आपल्या स्वतःकडे ठेवा। ओपन पार्ट बघा समोरच्या बाजूनी ठेवलेला आहे। तर फॅब्रिक तुम्हाला पूर्ण दिसतंय, ओके। आता हे आपले कटिंग केलेले पार्ट आहे। तर सगळ्यात अगोदर बॅक पार्ट बघायचा, तो काय करायचा, हा जो किनार आहे किनाराच्या बाजूने आपल्याला या साईडला असा ठेवायचा। तुम्ही ह्या साईडला ठेवला तरी चालेल, ह्या साईडला ठेवला तरी चालेल, फक्त काय लक्षात ठेवायचं, हा जो पार्ट आहे तो जॉईंटच्या बाजूने आला पाहिजे, हे बघा। आणि अगोदर काय करा, अस्तर कटिंग करताना थोडासा कपडा इकडे तिकडे झालेला असतो, त्याच्यामुळे एक सरळ रेष अगोदर आपण मारून घेऊया आणि या साईडने तुम्ही असा पार्ट ठेवायचा। हे बघा, जॉईंटच्या बाजूने मी ठेवलेला आहे, आपण ड्रॉ करून घेऊया। सेम थोडासा पण इकडे तिकडे कपडाही करायचा नाही, जे फॅब्रिक आपण म्हणजे जे पेपर कटिंग केलेले आहे त्याच मापाचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे। दुसरा आपण स्लीव्ज घेऊया। आता स्लीव्जचं काय असतं, हे जे किनार असते आपल्या अस्तराची ह्या पॉईंटनेच आपल्याला ती आली पाहिजे आणि ह्या हेतूने आपण ती ठेवायचा प्रयत्न करायचा। तर समजा आपण मी इकडं मॅनेज केला, हे बघा, या छोट्या पार्टमध्ये आपला स्लीव्ज मॅनेज झालेले आहे। हे बघा, तुम्ही इकडे ठेवता, हे जे किनार आहे त्या साईडने जिकडे पण मॅनेज होईल तिकडे तुम्ही तो पार्ट ठेवू शकतात। दुसरा हा पार्ट आहे साईड पॅटर्न। आता साईड पॅटर्न कुठे ठेवायचा, तुम्ही भरपूर जागा आहे, ओके, पण मग असं नाही की तो इकडे ठेवा इकडे ठेवा। तर आपल्यालाही कपडा मॅनेज करता आला पाहिजे की नाही। तर हा जो पार्ट आहे गोलाकार गेलेला त्याच्यामध्ये हा पार्ट तुम्ही बसवायचा प्रयत्न करा। हे बघा, ॲक्युरेट आपला पार्ट बसलेला आहे। आणि कटोरीचा शेप आता बघा, एवढा असून सुद्धा आपल्याला काय करायचं, कुठेही मॅनेज नाही करायची। हा जो पार्ट आहे तो आपल्या क्रॉसमध्ये बसला पाहिजे आणि ह्या इथून ठेवायचा। आता मी असं ठेवला तर बघा, ही जो सरळ आहे हा सरळ पार्ट बसतोय, तर तो कधीही रॉंग असतो। हा सरळ ठेवल्यामुळं काय होतं, आपली कटोरी व्यवस्थित फुगत नाही। जर ही रेष आहे आपली क्रॉसमध्ये आली पाहिजे, बघा क्रॉसमध्ये गेली म्हणजे हा डिफरन्स आणि हा डिफरन्स भरपूर आहे की नाही, मग ही असा क्रॉसमध्ये आपली ही कटोरी बसली पाहिजे, व्यवस्थित अशी आपली कटोरी इकडे मॅनेज झालेली आहे। आता ह्या क्रॉसपट्टीचंही तुम्हाला सांगते, तुम्ही किनार पाहूनच कधीही ही क्रॉसपट्टी कापत चला, ठेवत चला, जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण ती पलटी करतो ना तो गोल 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 आकाराची खालची पट्टी होत असते आणि त्याने ब्लाऊजची फिनिशिंग खूप खराब होती। मुली काय करतात, माझ्या स्टुडंटने कधी कधी त्यांना जर मी सांगितलं नाही तर इकडे ठेवतील। आता तुम्ही जर अशी ठेवली तर हे कट करताना आपला स्पेस थोडासा कमी जास्त होणार आणि त्याने ती जी क्रॉसपट्टी आहे गोल फिरणार। त्याच्यामुळं काय होतं, हे जे किनार आहे किनाराच्याच बाजूने आपल्याला ही क्रॉसपट्टी ठेवायची असते। आता तुम्ही या साईडने ठेवलं तर खूपच बेस्ट आहे, कारण की हा आपला एवढा स्पेस कपडा उरत आहे, तो कशासाठी आपल्याला नेक डिझाईन द्यावा लागतात,
जेव्हा आपल्याला त्या निक डिझाईन द्यावं लागतं तेव्हा आपल्याला अस्तरचं फॅब्रिक अवेलेबल पाहिजे. त्याच्यामुळं मी थोडंसं 80 सेंटीमीटर घेऊन सुद्धा बघा एवढा कपडा आपला वाचलेला आहे. तर नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल का प्रत्येक वेळेस आपण हे फॅब्रिक कोणत्या अँगलने ठेवायचा प्रयत्न करायचा. तर याच अँगलने तुम्ही ठेवायचा प्रयत्न केला तर तुमचा फॅब्रिक नक्कीच उरतो. तुम्हाला ज्या क्रॉसपट्ट्या म्हणजे काज बटन पट्टी वगैरे लागेल, पायपिंगला कपडा लागेल तर तुमचा तो मॅनेज होईल आणि कपडा भरपूर उरेल आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येईल. आता हे जे पॅटर्न आहे सेम ड्रॉ करायचे. याचा नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जर तुम्हाला मॅनेज म्हणजे कस्टमर बोलले की आम्हाला मार्जिनचा कपडा थोडासा जास्त ठेवा, तुम्ही हा पार्ट अर्धा इंच अजून थोडासा वाढवू शकतो. कटोरीचं पुन्हा एकदा मेजरमेंट व्यवस्थित लक्षात घ्या. क्रॉसमध्येच आपले आले पाहिजे. हा पार्ट छोटा आणि हा पार्ट मोठा. आता ही जी क्रॉसपट्टी आहे आपल्याला खालून अर्धा इंच बघा एवढा एक्स्ट्राचा वाढलेला पाहिजे, कारण की स्टिच करताना आपली क्रॉसपट्टी छोटी होत असते, त्याच्यामुळे अर्धा इंच आपली क्रॉसपट्टी हाईटला थोडीशी जास्तच ठेवा. आपले सगळे पॉईंट एकदम ॲक्युरेट बसलेले आहे. कपडा पण भरपूर उरलेला आहे. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ समजलेला असेल आणि तुम्ही असाच मॅनेज करायचा प्रयत्न करा. आपला पेपर कटिंग व्यवस्थित असा कपडा उरेल आपला. आता आपण हे कट करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण ही लाईन कट करून घेऊ. आपली पेपर कटिंग झालेली आहे. आपला भरपूर असा कपडा मी तुम्हाला उरवून दाखवलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने ठेवा, नक्कीच कपडा तुमचा वाचेल. आता आपण मेन फॅब्रिकवर कसं ठेवायचं ते बघूया. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.